कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा, मोठे बाबा आणि दिपे मामा, तुम्ही सगळ्यांनी खूप भारी घेतलं. मला खूप 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 आवडलं. वा अमोल बाळा, मस्त रे. सगळे असेच खुश राहा. आजोबा बापू, माझ्यासाठी काय गिफ्ट दिलं? रामोल, हे आनंदी कुटुंब बघितलंस का? हेच आम्ही त्यांना देऊ असं बोललो होतो काल. हा, अमोल बाळा, नुसत्या 4 भिंती आणि छपरांनी घर बनत नाही रे. त्या घरात राहणाऱ्या माणसांच्यात प्रेम, जिव्हाळा राहावा, याच्यासाठी मोठे म्हणून कायम प्रयत्न करत राहू, असं आम्ही तुझ्या आजीला वचन दिलंय. आणि ती तिथून बघत असते बर का, त्यामुळे आम्हाला ती गिफ्ट द्यावंच लागतं. बापू, ही दिवाळी मी आयुष्यभर नाही विसरू शकणार. दिपे मामा, स्पेशल मुमेंट, सेल्फी काढू ना, ये लवकर. फोटो झाला पाहिजे. हप्पे, दिवाळीने थंडीचं वारं सुरू केलं म्हणायचं. तू कधी आलास? मी आत्ता चाल. गार लागते ना? हा, वातावरण बदललं ना रे. बघ ना, परवापर्यंत हवेत गारवाच नव्हता अजिबात, आणि आता बघ. चल आतमध्ये, इथं का बसली? चल. नाही नाही, नको, हात नको, इथेच बसते. तू पण बस ना, इथे बरं वाटतंय म्हणून बसले रे अर्जुन. अर्जुन, या दिवाळीत घरात पॉझिटिव्हिटी आली ना रे, तोच विचार करत होत्या. दिवाळीने पॉझिटिव्हिटी आणली आहे खरे, पण आपलं आयुष्य ना या वातावरणासारखं झालंय का? मध्ये सुख येते, मध्येच आपल्या सगळ्यांना मोडून टाकल अशी एखादी बातमी येते. अवघड आहे. अर्जुन, तुला माहितीये का, मी तुमच्या सगळ्यांपासून जेव्हा लांब होते ना, तेव्हा मला सारखं असं वाटायचं, मला जेवढं दुःख आहे ना तेवढं जगात कोणालाही दुःख नसेल. पण मग नंतर मला हळूहळू कळत गेलं अर्जुन, आपल्या आयुष्याला जोपर्यंत दुःखाची किनार नसते ना, तोपर्यंत आपल्याला सुखाची किंमत कळतच नाहीये. हा, ह्या दिवाळीने आपले आनंद घरात आणला, पण म्हणजे बघ ना, सगळी माणसं एकत्र आली परत. आणि अमोलसाठी तर पहिली दिवाळी होती ज्यात त्याची अख्खी फॅमिली एकत्र होती. उद्यापासून परत तयार व्हावं लागणार आहे आपल्याला. अमोलची ट्रीटमेंट सुरू होती, हॉस्पिटलच्या वाऱ्या, डॉक्टर रोज नवीन काहीतरी सांगणार. ह्याचीच खूप काळजी वाटते अर्जुन मला. तुला कळतंय का, आपण उद्यापासून अमोलची केमोची ट्रीटमेंट सुरू करतोय. अरे आप्पे, हे बघ, आपल्याला ह्या गोष्टींसाठी घरच्यांना तयार करावं लागणार आहे बरं का. हे बघ अर्जुन, अमोलला काय त्रास होईल, किती त्रास होईल याचा आपल्याला काहीच अंदाज नाही. त्याला किती त्रास झाला तरी आपल्याला खंबीरपणे अमोलची ट्रीटमेंट चालू ठेवायची. हा, काही झालं तरी. आप्पे, मी तुझ्या तोंडाकडे बघून जगणार आहे. मला नाही सहन होणार अमोलला त्रास झालेला. अर्जुन, अरे असं करून कसं चालेल सांग मला. आपल्यालाच डेट व्हावं लागणार ना. हे बघ, सगळं होईल नीट. आप्या, काय ग, तुम्ही दोघं बाहेर का थांबलाय? अगं हवेत गारवा आहे,
तब्येत बिघडेल ना. नाही. दाजी तुम्ही काय महत्वाचं बोलत नव्हता ना, म्हणजे आम्ही तुम्हाला काय डिस्टर्ब केलं नाही ना? नाही नाही नाही, असं नाही काय. बरं झालं तुम्ही आला, आम्हाला तुमच्याशी बोलायचंच होतं. हा, तू खुर्ची घे बापूंसाठी. हा. काय? बसून बोलू बापू 2 मिनिट. अरे पण बस. बस आपे बस. अर्जुन दादा, अहो काय बोलायचं होतं तुम्हाला? मोना, बापू, दिप्या, हा? आपण उद्यापासून अमोलची ट्रीटमेंट सुरू करतोय, किमोची. म्हणजे तुम्ही मला बोलला होता तेच उपचार सुरू होणार का उद्यापासून? हा, तीच तीच बापू. आता होणार काय आहे, सगळ्या ट्रीटमेंटमध्ये अमोलला होणारे त्रास आपण पण आपली मनाची तयारी करून ठेवू, हेच बोलायचं होतं. बाकी नाही काय. हा, पण ज्या पद्धतीनं तो हे सगळं सहन करणार आहे ना, त्याचा चांगला परिणाम होऊन तो लवकरात लवकर बरा व्हावा. दिप्या, खरं तरी आपली पण परीक्षाच असणार आहे. खरं आहे तिथे अमोलचा आजार दुसऱ्या स्टेजवर आहे, तोवर बरा व्हावा एवढंच मागणं आहे माझं देवाकडे. आता त्याला खूप जास्त त्रास होईल असं डॉक्टरांनी तरी सांगितलंय आपल्याला. मला असं वाटतं की आपणच आता घरातलं वातावरण सकारात्मक ठेवूया, घरात आनंद ठेवूया सतत. हा, हो, आणि या आजाराला छोटे सरकार नक्की हरवतील अशी खात्री आहे मला. हो दाजी, दिदे, तुम्ही नका काळजी करू. अमोलला आता कसलाच त्रास नाही होणार, त्याला अजिबात कसलं टेन्शन देणार नाही आम्ही. होणार काय, अमोलला होणारे त्रास, त्याचा आपल्याला पण त्रास होणार. फक्त तो आपल्या चेहऱ्यावर नको दिसायला त्याला. घरातलं वातावरण आनंद ठेवा, बाकी काय. बरोबर आहे तुमच्या दोघांचं. पण आप्या, अगं आपण देवापुढे निरंजन लावतो आणि वारं सुटलं ना तर आपलं फडफडणाऱ्या ज्योतीपेक्षा वाऱ्याकडे जास्त लक्ष असतं ग. माझं तसं होणार आहे. मला जरा अवघड जाणार आहे हे सगळं. बापू, बापू, अहो असं करून कसं चालेल सांगा बरं. एकमेकाला आधार देत आपल्याला त्यातनं मार्ग काढायचा आहे. अहो सगळं खरं आहे, पण आपण आनंदी राहण्याच्या प्रयत्नात असं व्हायला नको की छोटे सरकारांना यातलं काही माहीतच नाही. म्हणजे त्यांना होणाऱ्या त्रासाचा अंदाज त्यांना आतापासूनच असायला हवा ना. पुन्हा इथं आपल्यालाच अजून नीट काही माहिती नाही, आणि त्याला काय सांगणार आहे आपण? नाही दिप्या, हे बघ, मोना म्हणते ते बरोबर आहे. अमोलला त्याला झालेल्या आजाराचं गांभीर्य कळालं पाहिजे. आपणच त्याला तयार केलं पाहिजे. अरे त्यासाठी होय का आप्या, लेकरू लहान आहे, त्याला इकडे तिकडे पळायची सवय. कुठेतरी पळालं, दमलं, धाप लागली, त्याला त्रास झाला तर काय करणार का आपण? नाही नाही, आपण आतापासूनच काळजी घेतली पाहिजे त्याची. ठीक आहे, बोलू मग त्याच्याशी, अमोलची. अर्जुन, आज एक प्रयत्न करूया का रे? आज झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.